नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत GNM सेकंड इयर MSN 1 मध्ये विचारला जाणारा प्रश्न ॲनाफिलॅक्सिस। तर आपण ॲनाफिलॅक्सिस काय आहे, 5 मार्काला हा प्रश्न विचारला जातो। तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर सर्वात प्रथम म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलवर आता नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी मला प्रतिक्रिया नक्की कळवा, व्हिडिओ कसा वाटतोय ते। तर आजचा व्हिडिओ आपण स्टार्ट करण्यापूर्वी एक टिप देते। जेव्हा तुम्ही क्वेश्चन पेपर तुमचे टीचर किंवा नर्सिंगचे ट्यूटर जेव्हा पूर्वीचे एक्झाम किंवा क्वेश्चन पेपर सॉल्व करायला देतात, त्याच्यामध्ये हे क्वेश्चन असतात जे माझ्या व्हिडिओवरती आहे ते तुम्ही चेक करून किंवा ह्याच्यातले व्हिडिओ जर फॉलो करत असाल तर तुम्ही जेव्हा क्वेश्चन पेपर सॉल्व करता तेव्हा तुमच्या नर्सिंग ट्यूटरना एकदा दाखवून घेऊ शकतात किंवा ते लोक चेक करतात। तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर ॲनाफिलॅक्सिस म्हणजे काय आहे त्याची पहिली व्याख्या बघूया, डेफिनेशन। तर ॲनाफिलॅक्सिस म्हणजे ताबडतोब दिसणाऱ्या ॲलर्जीच्या प्रकाराला ॲनाफिलॅक्टिक शॉक असे म्हणतात। म्हणजे ताबडतोब दिसणाऱ्या ॲलर्जीचा जो प्रकार आहे, ताबडतोब कुठल्याही प्रकारची ॲलर्जी आपल्याला आली तर ॲनाफिलॅक्टिक शॉक असं म्हणतात। एखाद्या गोष्टीची इंजेक्शनची ॲलर्जी येणं किंवा कुठल्याही गोष्टीची ॲलर्जी येणं। तर आता आपण ह्याच्यामध्ये ॲनाफिलॅक्सिस म्हणजे इंजेक्शनच्या ॲलर्जीबद्दल आपण बोलतोय। काही पेशंटना तुम्ही ऐकलं असेल किंवा काही लोकांना तुम्ही ऐकलं असेल आपल्या आजूबाजूच्या, किंवा तुम्ही जेव्हा हॉस्पिटलमध्ये वर्किंग करत असाल तेव्हा ऐकलं असेल ह्या पेशंटला ना ह्या मेडिसिनची आम्हाला, किंवा तुमच्या ज्या जिथे काम करता तुम्हाला ज्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्या सिस्टरांकडून ऐकलं असेल तर त्या पेशंटला ह्याची ॲलर्जी आली, मग असा एक्सपिरियन्स असतो त्यांचा, ते लोक तुम्हाला एक्सप्लेन करतात। तर तुम्हाला माहीत असेल तर ॲलर्जी येणं किंवा तो जो प्रकार दिसतो ताबडतोब जो आपल्याला प्रकार दिसतो त्याला ॲनाफिलॅक्टिक शॉक म्हणतात। ॲलर्जीचा प्रकार आहे हा। तर त्याची चिन्ह लक्षणं काय आहेत, तर सर्वात प्रथम म्हणजे मी तुम्हाला एक टिप देईन। तुम्ही जेव्हा फ्युचरमध्ये आता एखाद्या हॉस्पिटलमध्ये जॉईन झाला, तुमचं कंप्लीट झाल्यानंतर कोर्स, रुग्णाला ॲलर्जी येते का, तुम्ही इंजेक्शन पुश दिला ना, थोडंसं इंजेक्शन, आता अँटीबायोटिक जे इंजेक्शन असतं त्याची बऱ्याचदा रुग्णांना खूप ॲलर्जी असते, म्हणजे त्यांना ॲलर्जी येते। किंवा हल्ली बऱ्याचदा जे आपलं रॅन्टॅक इंजेक्शन, म्हणजे असं वैयक्तिक इंजेक्शनची टिप्पणी करणं चुकीचं, पण त्याच्याने सुद्धा रुग्णांना खूप रॅशेस वगैरे यायच्या। किंवा ते काही अँटीबायोटिक इंजेक्शन असतात ते दिल्यानंतर रुग्णाला म्हणजे सडनली ॲलर्जी येते, खाज यायला सुरुवात होते, अंगावर सूज येते किंवा असे डाग येतात, किंवा अचानक नाडीचा वेग वाढतो, पेशंट ब्रिदिंगला त्रास होतो, अशी प्रकारची लक्षणं लगेच सडनली स्टार्ट होतात। तर त्याच्यासाठी बी केअरफुल। तुम्ही जेव्हा फ्युचरमध्ये नर्सिंग जॉबला जाणार तर रुग्णाला जेव्हा इंजेक्शन देणार, आता तुम्ही प्रोसिजरचा रुग्ण घेतला आहे, त्यांनाच आपण सहज विचारायचं, त्यांच्याशी गप्पा मारायच्या, त्यांच्याशी मैत्रीपूर्वक नातं निर्माण करायचं आणि त्यांना विचारायचं की तुम्हाला कुठल्या मेडिसिनची ॲलर्जी आहे का, ह्याच्या आधी घेतलेल्या, मी आता हे इंजेक्शन देणार आहे तुम्हाला। तर रुग्णांना विचारतात। तर मुंबईसारख्या ठिकाणी किंवा पुणे सिटीसारख्या ठिकाणी आला तर गावाकडचे लोक तो जास्त विचारत नाहीत, बिचारे ते साधे असतात। पण मुंबईसारख्या ठिकाणी एज्युकेटेड लोक असतात, किंवा गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये गेलात तर तिथेही खूप इमर्जन्सी असतात। पण तुम्ही जेव्हा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये रुग्णालयात काम करता तेव्हा त्या लोकांना कंपल्सरी विचारतात सुद्धा, क्युरियोसिटी असं त्यांना की कसले इंजेक्शन देत आहे, कशासाठी देत आहे। तर आपण त्यांच्याशी मैत्रीपूर्वक वातावरण केल्यानंतर म्हणजे त्यांच्याशी गप्पा मारायच्या थोड्याफार, आणि वेनफ्लो लावताना आपण IV कॅन्युला जेव्हा हे करतो ते गप्पा मारत केलं की मग त्यांना पण बरं वाटतं, त्यांचं माइंड डायवर्ट करतो आपण। आणि मग कुठल्या औषधाची ॲलर्जी आहे का, किंवा काही त्रास होता का, कुठल्या मेडिसिनने असं सूज वगैरे आली होती का, किंवा काही त्रास झाला होता का। कारण तुम्हाला माहिती आहे इंजेक्शनच्या ॲलर्जीने किंवा मेडिसिनच्या ॲलर्जीने सुद्धा रुग्णांचा जीव गमावू शकतात ते लोक, त्यांचा जीव जाऊ शकतो। त्यांना म्हणजे एका औषधामुळे म्हणजे त्यांच्या जीवनाचा शेवट होऊ शकतो। तर तुम्हाला ही गोष्ट खूप केअरफुली घ्यायची आहे, एक टिप म्हणून सांगितली। तर आपण आता तो राहिला विषय बाजूला, आता आपण ॲनाफिलॅक्सिसची चिन्ह लक्षणे काय असतात, म्हणजे ॲलर्जी आल्यावरती लगेच सडनली काय रुग्णामध्ये लक्षणं दिसतात ते बघूया। तर आपण इंजेक्शन देताना त्यांच्याशी गप्पा मार, कारण सडनली बऱ्याच, मलाही एक्सपिरियन्स आहे, एक साधा इंजेक्शन साधा होता जो रुटीन आपण पेशंटला देतो, सडनली पेशंटला ॲलर्जी आली, तिचा म्हणजे
एकदम तिच्या अंगावरती सूज यायला लागली वगैरे असे एक्सपिरियन्स असतात. त्याच्यामुळे आपण काळजी घ्यायची म्हणजे तुम्ही ऐकलं असेल. आणि तो इंजेक्शन ह्याच्या आधी तिने एकदा घेतला होता, तेव्हा तिला काही त्रास नव्हता झाला, पण जेव्हा मी दिलं होतं तेव्हा तिला सडनली असा त्रास झाला होता. मग आम्ही बाकीच्या काही औषधोपचार वगैरे करून ती स्टेबल झाली, कारण एवढं मेजर नव्हतं, कारण मी ओन्ली 3-4 cc दिला होता. त्याच्यानंतर तिला आलं होतं, कारण मी इंजेक्शन देताना कंपल्सरी स्लोली इंजेक्शन द्यायला पाहिजे. आता ते इंजेक्शनचं नाव नाही सांगत, पण अशा पेशंटला ॲलर्जी येऊ शकते, तर समोरासमोर आपल्याला असे पेशंट सापडू शकतात. तर आपण केअरफुल राहिलं पाहिजे. तर आपण चिन्ह लक्षणं काय असू शकतात, तर सुरुवातीस इंजेक्शन टोचल्या ठिकाणी सूज येते, किंवा आपण IV लाईन इंजेक्शन, मी IV लाईनचं सांगितलं मगाशी तेव्हा, पण IV जेव्हा आपण इंजेक्शन देतो त्याच्यानेही आपल्याला बऱ्याचदा येतं. IM इंजेक्शननी, ओरली मेडिसिननी पण ॲलर्जी येते. काही लोक खाज येणे, नंतर हातापायावर व अंगावर सूज येते, रोगी एकदम शॉकमध्ये जातो, यावेळेस त्याचे हातपाय गार लागतात, तापमान स्वाभाविकपेक्षा कमी होतं. त्याच्यानंतर नाडी जलद आणि अनियमित लागते, पल्स जो रेट आहे तो एकदम टॅकिकार्डिया होतो रुग्ण, अनियमित लागते, इरेग्युलर होऊन जाते. त्याच्यानंतर धाप लागते रुग्णाला, श्वासोश्वासात अडथळा येतो, सायनोसिस निलंगावस्था येते. त्याच्यानंतर डोळ्याच्या बाहुल्या मोठ्या होतात, तो बेशुद्धीत जातो रुग्ण. अशा प्रकारे लोक म्हणजे त्यांना अक्षरशः धाप लागून श्वासोश्वास घेता येत नाही, तर लगेच आपल्याला त्यांना क्रॉपटॉप पोझिशन वगैरे देऊन त्यांना पटापट इंजेक्शन देऊन त्यांना स्टेबल आपल्याला करायचं असतं. त्याच्यानंतर आपण परिचर्या काय करायची आहे, मी काही जे उत्तर आहे ते तुम्हाला ओरली सांगणार आहे, तर तुम्ही बघायचं. त्याच्यानंतर रोगास ॲनाफिलॅक्टिक शॉकची लक्षण दिसत असे वाटल्यास त्यास उबदार ठेवायचं आहे. ओके. त्याच्यानंतर कॉटच्या पायाकडची बाजू उंच करावी, ताबडतोब ऑक्सिजन इनहेलेशन सुरू करावं, ताबडतोब देशानुसार ॲट्रोपिन जे इंजेक्शन असतं ते देतो, ॲड्रिनलिन इंजेक्शन यासारखी हृदयाचे कार्य उद्दीपित करणारी इंजेक्शन आपल्याला द्यायचे आहे. अँटी ॲलर्जिक इंजेक्शन द्यायचं आहे, उदाहरणार्थ फेनार्गन, एव्हिल हे इंजेक्शन आहे ते द्यायचे. यासारखी इंजेक्शन ताबडतोब देतात, आपल्याला द्यायची असतात. तसेच वर सांगितल्याप्रमाणे एफिनेफ्रिनचे इंजेक्शन लॅरिंग्स व ग्लॉटिक्सवरील सूज कमी करण्यासाठी तातडीने देतात. तर आता ह्याच्यासोबत आता मी हे सांगितले तुम्हाला, तर तुम्ही अजून पेशंटचं इमिजिएटली आपल्याला असं पल्स जो आपला पल्स ऑक्सिमीटर असतो तो पेशंटला लावायचा आहे. थर्मामीटरने नंतर हे स्टेबल झाल्यावर आपण रुग्ण कधी तापमान शरीराचं कमी झालेलं असतं, तर आपल्याला थर्मामीटर लावून त्याला टेम्परेचर चेक करायचं आहे. आणि बेसिक आपण जी केअर करतो ती तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता, कारण हा प्रश्न 5 मार्काला विचारला जातो. तर आपल्याला त्याची अशा प्रकारे काळजी घ्यायची आहे. तर पल्स ऑक्सिमीटर इमिजिएटली पल्स ऑक्सिमीटर लावायचा, ऑक्सिजनचे आणि ऑक्सिजन इनहेलेशन स्टार्ट करायचं, ऑक्सिजन ओपन करून. त्याच्यानंतर त्यांना इंजेक्शन जे डॉक्टर असतात आपल्या बाजूला त्यांना बोलवू शकतो आपण. आणि आपल्याला माहिती आहे एव्हिल इंजेक्शन आपण देऊ शकतो, अँटी ॲलर्जिक आहे, हायड्रोकॉर्टिझोन इंजेक्शन आहे, हे इंजेक्शन आपण त्यांना देऊन पेशंटला रुग्णाला पण स्टेबल करू शकतो. ठीक आहे. पण ते तोपर्यंत आजूबाजूला आपले डॉक्टर असतात ते येतातच, पण आपल्याला रुग्णाची तोपर्यंत काळजी घ्यायला पाहिजे. ऑक्सिजन लावणं, कारण पेशंटला सायनोसिस वगैरे झालेला असतो, तर ऑक्सिजन लावणं खूप कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर मग इंजेक्शन दिल्यानंतर पेशंट स्टेबल होतात. तर आता माझं हे राहून गेलं, कारणं कोणती असू शकतात. तर शरीरात टोचलेले इंजेक्शन, आपण इंजेक्शन टोचल्यावरती वॅक्सिन किंवा सिरममधील कोणत्याही कारणाने ॲलर्जी येऊ शकते. वॅक्सिन किंवा सिरम जो आहे त्याच्याने ॲलर्जी येऊ शकते. औषधाच्या वेळेस सिरमची ॲलर्जी, कुठल्याही औषधाची सिरमची. आणि रक्त चढवताना पण रक्ताची, जेव्हा आपण ब्लड देत असतो रुग्णांना तेव्हाही त्याची ॲलर्जी येते. मग त्याच्यामुळे तुम्हाला माहिती असेल त्याच्या त्या जे एव्हिल इंजेक्शन जे आहे, एव्हिल हे इंजेक्शन कंपल्सरी रुग्णांना दिलं जातं, म्हणजे त्यांना ॲलर्जी येऊ नये म्हणून. तर अशा प्रकारे व्हिडिओ होता आजचा. कसा वाटला मला नक्की कळवायचं आहे. लवकरच भेटणार आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.